तो चलिए यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। पहले मैंडेटरी पावर प्ले में यहाँ से सक्षम गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। यहाँ से विहान माफ कीजिए निखिल है, निहाल शानदार गेंदबाजी करते हैं मैंडेटरी पावर प्ले में। दोनों टीम के लिए देंगे यहाँ से कॉम्बॉक्स की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। पहली गेंद मैंडेटरी पावर प्ले में लॉब किया है, गेंद हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा रेखा पार 6 रन। देखते हैं ना बात करते हैं, सीधा ये बल्लेबाज छक्के की बौछार करते हैं। कमाल की टाइमिंग थी। वेलकम टू ग्राउंड निहाल पाटिल। साजिश इस बार फंसाया गेंदबाज ने, शातिर दिमागी गेंदबाज निहाल का। बारी बारी सबकी बारी, पहले बल्लेबाज साजिश मालिकी, तो इस बार गेंदबाज निहाल पाटिल की बारी। गेंद के ऊपर रॉकेट की तरफ छक्का मारा था इस बल्लेबाज ने, लेकिन गेंदबाज एक शातिर खिलाड़ी है। चलिए यहाँ से पहले विकेट का पतन अंशिल और केनी टीम को लगता हुए पहला करारा झटका। अब आएंगे क्षितिज माली। चलिए हमारे छोटे ओमकार, क्या बात है, आइए ओमकार, स्वागत है आपका भी। गेंदबाज तैयार, इस बार लॉफ्टेड ड्राइव किया है, कवर क्रैकिंग कवर ड्राइव, जा पहुंची गेंद बैकवर्ड पॉइंट रीजन में, धन 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 4 रन। कार्तिक है, दक्ष है, राज है, गुड्डू है, वीरू है। चलिए मैदान के चारों ओर आपको प्रोटेक्शन देना है। चलिए भाई एक और लीजिए, डिफ एक्स्ट्रा कवर को आप क्लियर करेंगे क्षितिज माली के लिए, बजाओ जोर से ताली। 4 रन। क्षितिज कमाल की बल्लेबाजी करते हैं। मैंडेटरी पावर प्ले में शातिर बल्लेबाजी क्षितिज द्वारा 2 गेंदे 2 चौवे, क्या यहाँ से 3 गेंदों के ऊपर 3 चौवे मारेंगे। टीम की रन संख्या अच्छी स्थिति में है, 14 रन है स्कोर बुक के ऊपर। इस पर कट किया है, गली की रीजन में, बढ़िया फील्डिंग, तेज रफ्तार थी गेंद में। विकेट कीपर देखिए पीछे जो फील्डर रहते हैं वो काफी शातिर होते हैं, काफी अच्छी फील्डिंग। अब आएंगे अक्षय माली, सलामी वीर बल्लेबाज। 5 गेंदे हो चुके, टीम की टोटल है 15 रन। 15 रन स्कोर बुक के ऊपर। अक्षय कमाल की गेंदबाजी की थी पिछले मैच में। हारने वाली बाजी को जीतने वाले को कहते हैं बाजीगर। ये अंशी लियोन खेलने टीम का बाजीगर है। ये पहुंची है गेंद, सी मारेगा आगे बाहर, 6 रन।
धन्यवाद। और ये कमाल का शॉट, क्रैकिंग कवर ड्रॉय। और हमारी बहुत बड़ी प्रतियोगिता श्री छत्रपति ट्रॉफी 14 तारीख को आने वाली है। बेहतरीन प्रतियोगिता डे नाइट सेक्टर 7 पीठाली के मैदान में। और एमएलए ट्रॉफी की शुरुआत होने वाली है 6 तारीख से। और फिर से एक बार 3 मैचेस बहुत ही बड़े हैं सेक्टर 7 में। कमाल है भाई, ये बैकवर्ड पॉइंट में काफी कमाल की खेलते हैं क्षितिज। ओहो, ऑन द स्टंप थ्रो आती तो करीबी मामला बन सकता था। तो चले यहाँ से रन में बढ़ोतरी 28 रन है। काफी बढ़िया शुरुआत। मेरे साथ स्कोरिंग की भूमिका में आज अमन पाटिल है और हमारे कृष्णा पाटिल। कमाल कमाल की मेहनत है इस प्रतियोगिता के लिए। भूषण पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो रहे थे भाई भूषण। ओ, जगह बना के खेलना चाहते थे, एलबीडब्ल्यू की मांग की थी, लेकिन हाइट फैक्टर देखेंगे, बाद में आपकी लेन देखेंगे, दिशा देखेंगे, तभी आपको बिल्कुल एक अच्छा डिसीजन मिलेगा। बालाराम पाटिल एक प्रोफेशनल क्रिकेटर खेलते हैं और बेहतरीन पारी हर एक मैदान में वो खेलते हैं। बढ़िया स्ट्रोक है, उम्दा स्ट्रोक है। चलिए, ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 31 रन है। टीम की टोटल है 31 रन, 15.50 की औसत। चलिए, गेंदबाजी में बदलाव, गेंदबाज सौरभ आएंगे गेंदबाजी के लिए। लब किया है गेंद ऑन साइड के रीजन में। तो यहाँ से बल्लेबाज का विकेट गिरता हुआ बल्लेबाज अक्षय। देखिए, मन में हंस रहे हैं क्योंकि अच्छा शॉट लगाने की कोशिश कर रहे थे।
कल इस प्रतियोगिता का पहला दिन था और पहले दिन में सुपर 4 के लिए क्वालिफाई हुई टीम खोनी टीम। तो देखते हैं आज कौन सी टीम सुपर 4 के लिए क्वालिफाई होती है। मैन ऑफ द मैच हमें पुरस्कृत किए। चल गेंदबाज तो यहाँ से तैयार है, लॉफ्टेड ड्राइव किया एक बिल्कुल लॉन्ग ऑन में, फील्डर बढ़िया फील्डिंग और इस बार प्रोटेक्शन देंगे, अच्छा बैकअप मिला और इसी के साथ 2 रन मुकम्मल। इस 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 34 रन। थर्टी 34 रन गेंदबाजी के लिए यहाँ से गेंदबाज तैयार है। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद है, मिस टाइमिंग है, फील्डर तैनात। चलिए देखेंगे हम। चलिए चेक करेंगे हम स्टार क्रिकेट डॉटिंग के माध्यम से स्लो मोशन में। दूध का दूध, पानी का पानी। कॅमेरामॅन तिथे तो खांब होता, तो अडथळा व्यत्यय निर्माण करतोय, तुम्ही ते वरन पाहत होते तर तिथे आमचे ऑन फील्ड अंपायरचा निर्णय काय? ओके हेच आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील। फलंदाज बाद आहेत। येस फलंदाज बाद आहेत। मॅचेस भरपूर ठिकाणी आहेत, त्या कारणास्तव प्रत्येक मैदानावरती नक्कीच प्रत्येक ठिकाणी मॅचेस चालू, त्या कारणास्तव इथे पब्लिक जी टीम्स आहेत त्यांचे खेळाडूच आपल्याला फक्त खेळताना दिसत आहेत। नाईट मॅचेस मध्ये देखील, कारण बरेचसे खेळाडू कोणाचे शिप वगैरे असतात, जॉबवरून येतात, ऑफिसची सुट्टी मनोरंजन असतं त्या कारणास्तव ते जातात। पण डे मध्ये उन्हाचा चटका असतो आणि लाईव्ह आपण पाहत असतो, त्या कारणास्तव ते अगदी घरी बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असतात, त्यांचं स्वागत जरूर आपण करू। थोडीशी एनर्जी कमी पडली। आशिष माली येत आहेत षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर। चार चेंडू झाले सौरभ यांच्या षटकातील। अगली गेंद हो बढ़िया स्ट्रोक है, कमाल है, धमाल है, माला माल है, 6 रन। का शॉट था, नजर का कैदाना तो देखिए भाई, 600 के स्ट्राइक रेट से टीम की टोटल है 40। लोअर फुल टॉस ऑन साइड में ड्राइव किया गेंद को, फील्डर आएंगे, इस बार करीबी मामला
ओ कमाल कमाल की कलेक्टिंग सौरभ की। चलिए तीसरी ओवर की समाप्ति, 3 ओवर में रन बने 42। चला कोपरे टीम आणि खारी टीम टॉस साठी या पण लगेच। चलिए कोपरा टीम यहाँ पे है तो स्वागत है उनका भी। खारी टीम आइए टॉस के लिए। चलिए अंतिम ओवर, टीम की टोटल है 42, खेलने के लिए तैयार है। यहाँ से गेंदबाज विश्वास, लेग कटर के सुल्तान दिखाई नजर आ रहे हैं, लेकिन विश्वास लाइक गेंदबाजी करेंगे या बल्लेबाज आक्रामक रूप धारण करेंगे। ओहो ब्लाइंड स्ट्रोक, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। अगली गेंद, अगली पेशकश विश्वास की हो, इस बार हवा में है गेंद, दो फील्डर यहाँ से जजमेंट पूछ नहीं पा रहे, सेफ जोन में यहाँ से गेंद गिरी, 2 रन बने। गेंद देखे थे शॉर्ट लेग में, तो यहाँ से 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 44। पहले मैच में कलम्बोले के खिलाफ कोलेगांव टीम ने 72 शायद बनाए थे, पेनल्टी के उसमें रन हमने ऐड नहीं। इस बार काहू कॉर्नर की रीजन में बहुत एक गैप बड़ा, रन संख्या मिलेंगे यहाँ से 6 रन। माल है इस छक्के के साथ अंश 11 खेलने टीम के 50 रन पूरे, क्या बात है। 3 गेंदे बाकी है, यहाँ से बल्लेबाज आक्रामक होते हुए, ओहो इस बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, फील्डर है पौन से बाहर, फाइन लेग में यहाँ से गेंद, क्या कर रहे हैं भाई, 4 भी बन सकते थे शायद। चले 3 से संतुष्ट, 3 रन के साथ टीम का टोटल है 53 रन, एक अच्छी टोटल। तो गेंदबाज तैयार है, फिर से एक बार विश्वास, अब स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे बल्लेबाज आशीष आएंगे। आशीष माली ने भी एक चक्कर लगाया, और इस बार विकेटों के पीछे खराब फील्डिंग, और ये फील्डर भाई क्या कर रहे हैं। चले बैकअप में फील्डर है, 2 रन बनेंगे, 2 रन के साथ कांग्रेस के 2 पंजे, 55 रन। चले अच्छी टोटल बनी, अंश 11 केने टीम के 55 रन। अंतिम गेंद, इस गेंद के ऊपर क्या होगा रस, ओहो लोअर फुल टॉस है, विकेट सैक्रिफाइस किया, पहला सत्र कंप्लीट, अंश 11 केने टीम के 55, और यहाँ से 2 रन हम ऐड करेंगे 1 ओवर के बाद। भगवान बुवा पाटील या व्यासपीठावरती बुवा, तुम्हाला विनंती करू, आपण व्यासपीठावरती या। निखिल दादा म्हात्रे आपण देखील व्यासपीठावरती या। प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी आपण ट्रॉफी दिल्यात, स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ
मान्य श्री शांतारामचंद्र पाटील माजी उपसरपंच डोंगरेचा पाडा यांच्याकडून देण्यात येईल त्यांचा देखील आभार. टॉस आपण या कोपरा टीम आपलं देखील स्वागत आहे. कॉम बॉक्स मध्ये ते करूया बदलाव. पुन्हा एकदा आमचे बंधुतुल्य मित्र येतील रमेश गिरा. थँक्यू. कोपरा टीमचे संघटक या ठिकाणी येत आहेत. तर कार्डी टीम येलो टी शर्ट कार्डी टीम एका चला आपण टॉस करून घेऊ. येस टॉस सक्षम पाटील आमचे टोंडऱ्याचे आहेत त्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. टोंडऱ्याचे आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रचंड प्रेम. सक्षम एंटरप्राइजेस ते मालक देखील आहेत आणि आमचे आयोजक कमिटी त्या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करतील. मायाची उपदार शाल असेल विजय आमचे विजयदादा आहेत त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ असेल मायेचे उपचार शाल असेल स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सक्षम यांचा सक्षमरित्या शुभ सन्मान करतो व्यासपीठावरती. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी मुखे अमृताची वाणी देह वेचाव कारणी. व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आम्ही करू. कॉम्बॉक्स मध्ये ते करूया बदलाव. पुन्हा एकदा रमेश गिरा. थँक्यू. खर्डी संघाचा संघनायक आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. खर्डी संघ कोपरा संघ मात्र आलाय. चला खर्डी संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण आला असाल तर लगेचच या नाणेफेकीसाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंश 11 खेळणे संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या तब्बल 55 धावा आणि 56 धावेचा टार्गेट सेट केला. समोर पाहत आहे कोलेगाव संघ. सितीश माळीच्या बॅटमध्ये आपण 14 चेंडूमध्ये तब्बल 30 धावेचं योगदान पाहिलं. पण मागच्या सामन्यामध्ये 0 वरती आऊट झाला होता सितीश. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये आता चांगली कामगिरी राहिली आहे सितीशची. चला कार्डी संघाच्या संघाने आलात आणि त्यानंतर मात्र कोपरा संघाच्या संघाने आदरणीय भगवान बुवा साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल या दोन्ही संघाच्या माध्यमातून. आदरणीय भगवान बुवा साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते आमच्या व्यासपीठावरती. नाणेफेकी मात्र केली नाणेफेकी लागली कोपरा संघाच्या माध्यमातून. आपला डिसिजन काय असेल आपण लगेचच कळवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली कोलेगाव संघाची. कर्मवीर आणि धर्मवीर पाहता जर्सी क्रमांक 30 ची गाडी मैदानाच्या आतमध्ये. सक्षम पाटील तोंडरे यांच्याकडनं तब्बल आम्हाला 2500चा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आणि आपला सरस स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एका साईडला पाहत आहे अंश 11 खेळणे संघ. हो त्यांच्या अगेन्स्ट फाईंड करत असताना पाहतोय संघ कोलेगाव संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून एक संघ मात्र जिंकला. एक मॅच मात्र जिंकली आणि मात्र दुसऱ्यासाठी मात्र लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. अंश 11 खेळणे संघाने मात्र फलंदाजी करत असताना 55 धावा जमा केल्यात आणि टोटल 56 धावेचा टार्गेट सेट केलाय. आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक यांना फलंदाज ओमकारला पाहताय. हो पुन्हा एकदा बीट झालाय.
पण ओमकारचा विचार केला ना, मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये विचार केला 2 चेंडू मात्र डॉट खेळलाय ओमकार. 23 धावेचं योगदान दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये, मात्र सुरुवात डॉट चेंडूने केली आहे. त्याचं एकमेव कारण मात्र अभिषेक माळी काय गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा सज्ज झालाय, 2 चेंडू डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज. हो गेंद मारना चाहते थे काशी में और गेंद गया है वासी में. जखम मांडीला हिला शेंडीला. पहिला झटका क्रमांक कोलेगाव संघाला. ओमकार बॅक टू डगआउट. प्रणव एंटरप्राइजेस यांचे प्रोप्रायटर पाहत आहे भीमशेठ फडके यांच्याकडनं तब्बल या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक सहकार्य. सरसे स्वागत साहेब आपला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. एका साईडला अंश 11 केरने संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना कोलेगाव संघ. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. भूषण पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे आणि झेल सुद्धा टिपली आहे. लागोपाठचा दुसरा झटका लागलाय. तू चल मैं आया. भूषण बॅक टू डगआउट. सुरुवातीला 2 गडी मात्र गमावले आहेत. पा विचार केला ना, मैदानावरती टिकून राहावा लागेल. समोर पाहत आहे अंश 11 केरने संघ. केरने संघाने मात्र 56 धावेचा टार्गेट ठेवला आहे आणि त्या 56 धावेचं पाठलाग करत असताना थोडासा दडपणाखाली पाहतोय कोलेगाव संघ. सुरुवातीला मात्र ओमकार माघारी परतलाय. त्याच्या पाठोपाठ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भूषण सुद्धा परतवलाय. मात्र मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली केली राहिली होती दोघांची सुद्धा आणि ते दोन्ही फलंदाज डगआउटच्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा पाहिला गेला तर दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्याचा एकमेव कारण मात्र अभिषेक मालीची गोलंदाजी अचूक राहिली आहे. 5 चेंडूमध्ये अजूनही एकही धावणे खर्च करताना काय गोलंदाजी आहे. निर्धाव षटक फेकेल का हा प्रश्न पडला. 1 चेंडू काय गोलंदाजी केली अभिषेक माली. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहिला. चाबूक शॉट गलीमध्ये. हा चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती हा ठोकलाय चौकार आणि आगास केला या फलंदाजाने. पेनल्टीच्या ऍड लागल्यात. केरने संघाला मात्र विचार केला 2 धाब्याने पेनल्टी केली होती. टी शर्ट नव्हती त्या कारणाने मात्र 2 धाब्याने पेनल्टी दिली होती आणि त्या 2 धाब्याच्या पेनल्टीच्या ऍड करून आम्ही टोटल पाहतोय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही मात्र 18 चेंडू आणि 50 धाबीची गरज असेल. कोलेगाव संघाला मात्र फलंदाज पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विश्वासला पाहताय. त्याच्या सोबतीला फलंदाज सौरभ पाटीलला पाहताय आणि विश्वास दाखवावा लागेल. या फलंदाजाला मात्र धाब्यांची गरज आहे. टोटल पाहिली 18 चेंडूमध्ये 50 धाबीची गरज आहे आणि नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सितेश माळी ज्याने चांगली फलंदाजी केली. 14 चेंडूमध्ये तब्बल 30 धाबेचं योगदान दिलंय. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. फलंदाजी मात्र चांगली राहिली आहे. आता गोलंदाजी करत असताना सितेश माळी या गोलंदाजाला पाहताय. स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वास. पहिल्या चेंडूवरती आगास. पुन्हा एकदा उडलाय चेंडू. थोडासा फंबल पाहतो आपण. शेवटच्या मुवमेंटला चेंडू उडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिली जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती.
सौरभला स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. मोठ्या फटक्याची मात्र गरज आहे. संघ थोडासा अडचणीत सापडला. या षटकामध्ये 15 ते 16 धावा येणं गरजेचं असेल. हो यावेळेस मात्र फिरवलाय आणि थोडीशी दिशाही फिरलाय गोलंदाज. खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू. सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 56 धाब्याचं पाठलाग करत असताना पहिला षटक मात्र योग्य रीतीने हाताळला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सौरभला पाहता आपण. फसवा चेंडू टाकला होता. त्याला थोडासा मागे गेला नाही. हा फटका पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार. हा ठोकलाय लांबच लांब षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये विचार केला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 धाब्याच्या पेनल्टीच्या आड टोटल 6 पाहिल्या आणि थोडासा मागणं ठरला. मी तर म्हणेन गोलंदाज सितेशला पाहतो आपण. षटकार सुद्धा पाहिलाय. चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. चाबूक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हुलकावणी दिली. चेंडू जाईल सीमा पार. चौकार नंतर हा चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सौरभ पाटील ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला सौरभ पाटील. पुन्हा एकदा मागे होऊन केला. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या मग चेंडू मागे धावला जातोय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवेल का. या वेळेस मात्र पाहिला चेंडूने मात्र शर्यत जिंकली. हा पुन्हा एकदा जाईल चौकार. काय फटकेबाजी. वाह. पण पाहिले आता तब्बल 16 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. इथेच थोडासा मागडा ठरलाय. मी तर म्हणेन थोडासा मागडा भरपूर. मी तर म्हणेन थोडासा नाही भरपूर मागडा ठरलाय. आणि त्या धाबींची गरज असताना कोलेगाव या संघाला काय फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला फटका. चाबूक शॉट पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. चेंडू अडवला जातोय. फेकला जातोय. तोपर्यंत मात्र पाहिला गेला तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंचांच्या माध्यमातून रनआउटसाठी मात्र हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवला जातोय. पाहिला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मात्र हा योग्य त्या डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. ऑन जो काय आपला डिसिजन असेल आपण कळवा. त्यानंतर मात्र पाहिला हा फलंदाज सेफ आहे. 2 धाबीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. हो यॉर्करचा वापर. ना दांडा ना चेंडा. डायरेक्ट बुंदा पाहिला. पण हा चेंडू विचार केला ना हा यॉर्करचा वापर होता पूर्णपणे गोलंदाजाच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 25 धावा या षटकामध्ये. पहा खूप धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेन अद्याप 19 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. खूप महागडा ठरला सितेश हा गोलंदाज. हा प्रश्न पडलाय.
जे पा विचार केला ना समीकरण येऊन ठेपलाय 12 चेंडूमध्ये 31 धाबीची गरज असेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये कोलेगाव संघाला. आता मात्र पाहत आहे मजबूत स्थितीमध्ये येऊन टेपला 2 षटकाचा मात्र वाजवी केस संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 56 धाब्याचं पाठलाग करत असताना अजूनही मात्र समीकरणचा विचार केला तर 12 चेंडू 31 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला अक्षय गोंदलीला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मागच्या षटका म्हणजे मागच्या मॅचचा विचार केला ना अक्षय गोंदलीने थोडीशी कमबॅक मात्र गोलंदाजी केली होती. त्याचं एकमेव कारण मात्र अक्षय मालीने मात्र चांगली गोलंदाजी केली. अक्षय मालीला पाहताय त्यानंतर पाहताय गोलंदाजी मार्कवरती अक्षय गोंदली. हो गेंद मारना चाहते वासी में और गेंद गई है काशी में. डॉट चेंडूची सांगता 31 धाबीचा पाठलाग करायचा आहे 12 चेंडू मध्ये. विचार केला पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो रिव्हर्सचा वापर या ठिकाणी गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र चुका करत असताना अभिषेक मालीच्या माध्यमातून हा चुका केला. हा येतोय चौकार. या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला. रिव्हर्सच्या माध्यमातून काय फटका होता त्या ठिकाणी अभिषेक मानेने चुकी केली. हो पुढे येऊन थोडासा जागा बनवलाय आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागलाय तिसरा. पा मोठा झटका लागलाय. सौरभ पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात 11 चेंडूमध्ये तब्बल 25 धाबीचे योगदान दिलं होतं. म्हणजे अद्याप चांगली फलंदाजी केली होती. सौरभ पाटील बॅकच्या डगआउट मध्ये गेलाय. पा विचार केला ना मोठा झटका क्रमांक दिलाय. चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय या गोलंदाजाला पाहत आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. हरेश पाटीलला पाहताय आपण. अजूनही मात्र जो सलामीला आलेला फलंदाज पाहताय ना विश्वास अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज अक्षयला पाहता आपण. लो फुलटॉसचा चेंडू एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दुसरीचा हो थोडासा खराब फेकी पाहतो आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अजूनही मात्र 26 धाबीची गरज असेल. 8 चेंडू मध्ये 26 धाबीची गरज अजूनही मात्र कोलेगाव संघाला. 8-26 समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वासने पुन्हा एकदा उडवलाय. ताकद मात्र थोडीशी कमी मिळाली आहे. मिस टाइम फटका त्यानंतर मात्र पहिला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय चौथा. विचार केला ना कमबॅक केलाय मी तर म्हणेन या षटकामध्ये. काय गोलंदाजी करत असताना अक्षयने अद्याप धाबा खर्च केला या षटकामध्ये. पहिला गेला तर 6-7 धाबा खर्च केल्यात आणि 2 गडी मात्र गमावल्यात. 5 धाबा खर्च केल्यात. विचार केला ना चांगली गोलंदाजी केली आहे. म्हणजे अद्याप योगदान गोलंदाजाचा योग्य राहिलाय. मागच्या मॅच मध्ये पहिला शेवटचा मात्र तिसरा षटक फेकत असताना कमबॅक केलं होतं. त्यानंतर पहिला दा मात्र या मॅच मध्ये मात्र कमबॅक करत असताना एका साईडला पाहत आहे अंच 11 खेरणे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहत आपण कोलेगाव संघ चांगली मात्र गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय गोलंदाज. शॉर्ट बॉल चांगला पटका पाहिला आपण. हो चांगला क्षेत्ररक्षण खराब फेकी पाहिली आपण. क्षेत्ररक्षण मात्र अचूक राहिला होता. त्यानंतर मात्र थोडासा फंबल पाहिला आपण
आणि यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस केले जाते मैदानाच्या आतमध्ये. आता थोडासा मी तर म्हणेन कोलेगाव संघाला थोडासा अडचणी सापडलाय. आता समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 25 धाबीची गरज आणि या 25 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गोलंदाज पाहत आहे मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अक्षय मालीला पाहता आपण ज्याच्या माध्यमातून मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा ची गरज असताना मात्र त्या 6 धावा वाचवल्या होत्या याच गोलंदाजाने. आता मात्र 6 चेंडूमध्ये 25 धाबीची गरज असताना कोलेगाव संघाला गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थांबला आहे. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय सुद्धा. चांगली रनिंग मात्र पाहू शकाल आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. अजूनही मात्र 23 धाबीची गरज. हो यावेळेस उडवलाय. उंची गाठले अंतर कमी मात्र पाहिला गेला तर खेळाडू आहे त्या ठिकाणी जजमेंट करतोय. चांगला जजमेंट पाहिला आपण. झेल सुद्धा टिपलाय. म्हटलं जातं ना घर फिरलं ना का घराचे वास्य सुद्धा फिरतात अशी परिस्थिती झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहताय याचं एकमेव कारण मात्र ओमकार लवकर माघारी परतला. त्यानंतर भूषण थोडासा माघारी लवकर परतला. त्याच्यात मात्र थोडासा दबाव पाहता टीमवरती निर्माण झालाय. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत करूया. डीजेचा स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 23 धाबीची गरज. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला गेलाय. थोडासा बंबल पाहिला. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये केरने टीमला. मोठे फटके मात्र मारायचे आहेत. आता मात्र उर्वरित समीकरण उरला गेलाय. अजूनही 3 चेंडूमध्ये 22 धाबीची गरज. आता मात्र पकड मजबूत केली आहे मैदानाच्या आतमध्ये अंश 11 खेरणे संघाने. परत सिंगल एकेरी दुहेरी मात्र काही फरक पडणार नाही. आता मी तर म्हणेन पूर्णपणे पकड मजबूत केली आहे मैदानाच्या आतमध्ये अंश 11 खेरणे संघाने. एकतर्फी सामना पाहता या सामन्याची हवा मात्र निघून गेली आहे. हो पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला यानंतर सामना. चला खार्डी आणि कोपरा आणि कोपरे संघाने नाणेफेक जिंकली. आपला डिसिजन काय असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करण्याचा निर्णय घेतला. तर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा. शेवटचा चेंडू. तर हार्ड लक कोलेगाव संघ चांगला लढलात. पुढच्या मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. आणि त्यानंतर मात्र चांगला सामना पाहिला आपण. आणि यावेळेस मात्र अंश 11 खेरणे संघाने बाजी मारली आहे. आणि ह्या मॅचचा हिरो सितेश माली ज्याने मात्र 14 चेंडूमध्ये 30 धाबीची बहारदार खेळी गेली. चांगली मात्र फलंदाजी केली. चला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा लगेचच.